दुःख मित्रांनो, दुःख कोणाच्या वाट्याला येत नाही, ते प्रत्येकाच्या वाट्याला येतं. पण त्या दुःखावर जो सतत मात करतो तो इतिहास घडवतो, आणि जो दुःखाच्या अभावी जातो तो असाच दारिद्र्यात खितपत राहतो. आज मी तुम्हाला एका मुलीची गोष्ट सांगणार आहे, जी लहान असल्यापासूनच लेखिका व्हायचं स्वप्न बघत होती. आणि लहान असल्यापासूनच ती अनेक गोष्टी लिहून आपल्या आईला आणि बहिणीला दाखवायची. जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिच्या आईला कॅन्सर झाला आणि कॅन्सरमुळे तिच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक शिकवण्या घेऊन तिने तिचा स्वतःचा प्रवास चालूच ठेवला. त्या दरम्यान तिचा अनेकदा ट्रेनने प्रवास चालू असायचा. या ट्रेनमध्ये तिला अनेक गोष्टी सुचायच्या आणि त्याच दरम्यान तिला एक गोष्ट सुचली ज्याचा सारांश तिने लिहून काढला. पण दुर्दैवाने आईचा मृत्यू झाल्यामुळे तिला ती गोष्ट आपल्या आईला सांगता आली नाही. त्यानंतर त्या मुलीचं लग्न झालं, पण त्यातही तिच्या वाट्याला दुःख झालं. तिने घटस्फोट घेतला आणि तरीही ती थांबली नाही. तिने तिचं लिखाण चालूच ठेवलं, कारण तिला लेखिका व्हायचं होतं. तिने एक पुस्तक लिहिलं. त्यानंतर तिने ते पुस्तक 12 प्रकाशकांकडे पाठवलं, पण 12ही वेळा ते पुस्तक रिजेक्ट झालं. तरी ती थांबली नाही. तिने परत प्रयत्न चालू ठेवले आणि 13व्या प्रयत्नात ते पुस्तक इतकं जगप्रसिद्ध झालं की ती महिला सरळ अब्जाधीश झाली. ज्या ज्या लोकांनी तिचं पुस्तक रिजेक्ट केलं होतं तीच लोक तिच्याकडे परत त्या पुस्तकासाठी येऊ लागली. अपयश पचवून पुन्हा पुन्हा जिद्दीने उभं राहून जिने ही कथा जगप्रसिद्ध करून दाखवली त्या आहेत हॅरी पॉटर कथेच्या लेखिका J.K. रॉलिंग. होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. त्या महिला आहेत हॅरी पॉटर कथेच्या लेखिका J.K. रॉलिंग. बघा, आज जे अनेक उच्च पदावर काम करतायत त्यांची जर्नी सुद्धा काही सोपी नव्हती. तर नक्कीच मित्रांनो, आज त्यांना यश मिळालंय, पण ते यश मिळवण्याच्या आधी त्यांनी अनेकदा अपयश पचवलंय. कदाचित जर त्यांनी 5व्यांदा किंवा 6व्यांदा जर ही गोष्ट थांबवली असती तर आज त्या जगप्रसिद्ध झाल्या नसत्या. जर त्या हे करू शकता तर आपण का नाही मित्रांनो? आपणही नक्कीच काही ना काही करू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला जिद्द आणि आपल्याला थोडेसे कष्ट करावे लागतील. कोणीही व्यक्ती एका रात्रीत कधीच यशस्वी होत नाही. त्यासाठी अनेक दिवसांची मेहनत, निष्ठा आणि जिद्द लागते. हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं असं काहीसं आपल्या बऱ्याच जणांच्या बाबतीत अनेकदा घडत असतं. पण डोंट वरी मित्रांनो, अपना भी टाइम आएगा, ये जरूर याद रखना. भले आज तुम्हाला यश मिळत नसेल, पण जेव्हा ते मिळेल ना तेव्हा भरभरून मिळेल. त्यामुळे जर एखादी गोष्ट तुम्हाला आज मिळत नसेल तर अजिबात नाराज होऊ नका, खचून जाऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा, जिद्द ठेवा आणि बघा काय जादू होते ती. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन एका गोष्टीसह. धन्यवाद.